अमरावती जिल्ह्यात स्मॉल फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून होणाऱ्या लूट आणि जबरी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी आता पोलीस प्रशासन सक्रिय झालं आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या पुढाकाराने एक महत्त्वपूर्ण समन्वयक बैठक नुकतीच पार पडली। अमरावती ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात अलीकडच्या काळात स्मॉल फायनान्स बँकच्या कर्ज वसुली आणि वाटप करणाऱ्या प्रतिनिधींकडून रोख रक्कम हिसकावून नेल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या। याची गंभीर दखल घेत अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अशा घटनांना प्रतिबंध घालण्याकरिता आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पोलीस आणि बँक प्रशासनाची एक समन्वयक बैठक आयोजित केली होती। अमरावती येथील मंथन हॉलमध्ये ही बैठक संपन्न झाली। या बैठकीला जिल्ह्यातील जवळपास 50 स्मॉल फायनान्स बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते। तसेच पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत पोलीस आणि बँक प्रशासनाकडून अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक दक्षता आणि उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बँक प्रतिनिधींना महत्त्वपूर्ण सूचना आणि मार्गदर्शन केले। त्याचबरोबर बँक प्रतिनिधींच्या समस्याही या बैठकीत जाणून घेण्यात आल्या। बँक प्रतिनिधींनी पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना अंमलात आणण्याची आश्वासन दिले आहेत। या बैठकीमुळे स्मॉल फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींवरील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पोलीस आणि बँक प्रशासनाच्या या समन्वयामुळे अमरावती जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारांना अधिक सुरक्षितता लाभेल अशी आशा व्यक्त केली जात आहे।